किशोरी पटापटा कामे करत होती. तिला आपलं काम लवकर करायचं होतं. नणंद सानवी येण्याच्या आधी तिला हे सर्व काम करून तिला जायचं होतं. कारण का, तिचा नवरा शिवम तिची वाट पाहत होता. सकाळी ऑफिसला जायच्या आधी शिवमने किशोरीला सांगितलं होतं की मी ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्या बाहेर तुझी वाट पाहत बसेल आणि मग तेथूनच आपण छावा मूव्ही बघण्यासाठी जाऊ. आणि त्याने तिला सांगितलं होतं की यावेळेस तरी तू येताना फक्त तू एकटी ये. दरवेळेस सारखं सानवीला घेऊन येऊ नकोस. किशोरीने आपल्या सासूबाई मेघनाताईंना सुद्धा विचारले की मी संध्याकाळी शिवमसोबत बाहेर छावा मूव्ही पाहायला जाणार आहे. त्यांनी सुद्धा होकार दिला होता. पण मेघनाताईंनी जाण्याआधी सांगितले होते की जायच्या आधी संध्याकाळचे जेवण बनवून जा. मला आणि तुझ्या सासऱ्यांना वेळेवर जेवायला लागते. त्यामुळे किशोरी 4:30 वाजता स्वयंपाकाला लागले होते. 6 वाजायच्या आतमध्ये तिला सगळं उरकून जायचं होतं. कारण का, 6 वाजता सानवी तिचं ट्युशन संपल्यावर घरी येणार होती. 4:15 वाजेपर्यंत किशोरीने सगळा स्वयंपाक बनवला आणि ती तिचं आवरण्यासाठी रूममध्ये चालले होते. परंतु मेघनाताईंनी तिला आवाज दिला आणि म्हणाल्या की सुनबाई, खूप दिवस झालं शेवळ्याची खीर खाल्ली नाही. तेवढी शेवळ्याची खीर बनवून तू जाऊ शकते. आज काहीतरी गोड खावेसे वाटत आहे. त्यामुळे किशोरीला पुन्हा एकदा किचनमध्ये जावे लागले. आता ती शेवळ्याची खीर बनवू लागली. जशी तिची शेवळीची खीर बनवून झाली तशी ती पटकन तिच्या बेडरूममध्ये गेली आणि ती तिचा मेकअप करू लागली. तिने शिवमच्या आवडीची लाल रंगाची साडी आणि त्यावर ब्लॅक कलरचा ब्लाऊज घातला होता. रेड कलरची लिपस्टिक आणि हलकासा मेकअप किशोरीने केला. पर्स घेऊन ती बाहेर जायला निघाली. तोपर्यंत तिला समोरून तिची नणंद सानवी येताना दिसली. तिला येताना पाहून किशोरीचं मन दुःखी झालं. हे देवा, ही तर आली आणि आता ही माझ्या मागे येण्यासाठी हट्ट करेल. आता मी काय करू? शिवमला काय सांगू? सासूबाईला पण आजच बरी शेवाळ्याची खीर खाऊ वाटत होती. आता नक्कीच शिवमचा मूड ऑफ होणार आणि त्याचं बोलणं मला पडेल. ते तर वेगळंच. सानवी आतमध्ये आली आणि आपल्या वहिनीला किशोरीला तयार झालेलं पाहून ती म्हणाली की वहिनी, तू कुठे चालली आहेस का? पण किशोरी बोलायच्या आधीच मेघनाताई म्हणाल्या की अगं, आज तुझ्या वहिनीचा आणि तुझ्या दादाचा आज मूव्ही पाहण्याचा प्लॅन आहे. नंतर ते दोघे डिनर करून सुद्धा येणार आहेत. त्यामुळे तुझी वहिनी एवढी तयार होऊन बाहेर चालली आहे. आपल्या आईचं बोलणं ऐकल्यानंतर सानवी तोंड फुगवून म्हणाली की आणि हे दोघे माझ्याशिवाय बाहेर मूव्ही पाहायला आणि जेवणासाठी चालले आहेत. हे काय बरोबर आहे का? सानवीचं बोलणं ऐकून किशोरीच्या घशाला कोरडच पडली. आता तर हे पक्क झालं की सानवी सुद्धा आता माझ्यासोबत येणार आहे. सासूबाई पण आपल्या मुलीची इच्छा कधीच टाळत नव्हत्या. शेवटी आईचं प्रेम आपल्या मुलीसाठी ओतू जात असतं. सासूबाईचं काम आपल्या मुलीला समजवायचं असतं की आता तुझ्या वहिनीला आणि दादाला एकांतात जाऊ दे. तू आता मोठी झाली आहेस. तुझं वय आता 18 वर्ष आहे. पण सासूबाईने सानवीला समजून सांगायचं टाकून त्या उलट किशोरीला समजवायला लागल्या की किशोरी, सानवी अजून लहान आहे का? तिला समजत नाही. तिचं पण मन होत आहे ग बाहेर मूव्ही पाहायचं. तुझ्यासोबत हिला पण घेऊन जा. तेवढंच तिचं मन लागेल. शेवटी तू
हिची वहिनी आहे. सानवीची जिम्मेदारी तुझ्यावर पण आहे. सासूबाईंचं बोलणं ऐकल्यानंतर सासूबाईला काय उत्तर देऊ हे किशोरीला समजत नव्हते. किशोरी आणि शिवमच्या लग्नाला 3 महिने झाले होते आणि ह्या 3 महिन्यात ते दोघे कुठे पण बाहेर जायचे म्हणल्यावर सानवी हमखास त्या दोघांसोबत जात होते. सानवीला आता लग्नासाठी पाहुणे बघण्याच्या तयारीला लागले होते. तरी सुद्धा एवढी समज नाही का की नवरा बायको फिरायला गेल्यावर त्यांच्या मध्ये मध्ये आपण जाऊ नये. एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु आपल्या वहिनीला आणि दादाला प्रायव्हसी दिली पाहिजे. एवढी पण समज सानवीमध्ये नव्हती. दरवेळेस हट्ट करत बसायची, रुसायची, फुगायची की मला वहिनीसोबत आणि दादासोबत जायचं आहे म्हणजे जायचं आहे. सासूबाई पण तिला समजायच्या सोडून त्या आम्हा दोघांना समजवत होत्या. लग्न झाल्यावर किशोरी आणि शिवम दोघे पण हनीमूनसाठी गोव्याला चालले होते. तर तेव्हा पण हट्ट करून सानवी आपल्या आईला पण सोबत घेऊन गोव्याला जाण्याचा हट्ट करू लागली. मेघनाताई सुद्धा तयार झाल्या. सासरे राकेशरावांनी मेघनाताई आणि सानवीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की त्या दोघांचं हनीमून आहे तर तुम्ही दोघी का जात आहात, त्या दोघांना प्रायव्हसी द्या. तर त्याच्यावर मेघनाताई म्हणाल्या की ते दोघे वेगळ्या रूममध्ये राहणार आहेत आणि आम्ही वेगळ्या रूममध्ये राहणार आहोत. मग आम्ही त्यांना त्रास कुठे देत आहोत. पण तुला हे पटत आहे का? तू लग्न झालेल्या मुलासोबत आणि सुनेसोबत त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये शिरत आहे. का नाही पटणार त्या दोघांना? शेवटी मी मुलाची आई आणि माझी सून आहे. मग त्या दोघांचं कर्तव्य आहे की मला त्याच्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ते दोघे समर्थ असावे. उलट किती चांगलं होईल, आम्ही सगळे मिळून मौज मस्ती करू. त्याच्यापुढे राकेशराव पण काही बोलू शकले नाही. पण सासू आणि नणंद सोबत असल्यामुळे किशोरी आपल्या नवऱ्यासोबत मनसोक्त फिरता आलं नाही. साधं बोलता सुद्धा तिला आलं नाही. तिच्या मनावर तर वेगळंच दडपण आले होते. एका आठवड्यासाठी ते सगळे गेले होते, परंतु अचानक मेघनाताईंची तब्येत खराब झाली. त्यामुळे 2 दिवसातच ते आपली ट्रिप कॅन्सल करून घरी माघारी आले. सासऱ्यांच्या आवाजाने किशोरी भूतकाळातून बाहेर आली आणि सासरे म्हणाले की किशोरी, तू अजून गेली नाहीस? अहो बाबा, सानवी ताई तयार होत आहे, मग आम्ही दोघी मिळून जाणार आहे. मेघनाताई पण तिथेच होत्या आणि म्हणाल्या की हो, सानवी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहे आणि मूवी पाहून ती पण डिनर करून येणार आहे. त्यामुळे आपण दोघे जेवणासाठी आज घरी आहोत. राकेशरावाने मेघनाताईकडे रागाने पाहिलं. त्यांना लगेच समजलं की नक्कीच मेघनाने सानवीला जा म्हणून सांगितलं असेल. ते रागात म्हणाले की सानवी यांच्यासोबत जाऊन तिथे काय करणार आहे? ह्या दोघांच्या नवरा बायकोच्या मध्ये तिला जाण्यासाठी कोणी सांगितलं आहे? अहो, काय करणार आहे म्हणून काय विचारत आहात? ती पण हे दोघांबरोबर मूवी पाहिल, फिरेल आणि नंतर डिनर करून घरी येईल. जसं किशोरी आणि शिवम येणार आहेत तसेच सानवी पण एन्जॉय करून येईल. तिच्या वहिनीला आणि भावाला हट्ट नाही करणार तर ती कोणाला हट्ट करणार आहे? मेघनाताई स्पष्ट शब्दात बोलल्या. आता आपल्या बायकोला कसं आणि कोणत्या पद्धतीने समजावं हे राकेशरावांना समजलंच नाही आणि ते तिथून निघून गेले. बेडरूममध्ये येऊन किशोरीने शिवमला मेसेज केला की सानवी पण माझ्यासोबत यायला लागली आहे. मेसेज वाचल्यानंतर शिवमने लगेच किशोरीला फोन केला
आणि किशोरीने पण शिवमचा फोन लगेच उचलला. शिवम किशोरीला म्हणाला की तुला मी सांगितलं होतं ना की सानवीच्या अगोदर तू माझ्या ऑफिसच्या बाहेर ये म्हणून, तर मग तू लवकर का नाही आलीस? दरवेळेस येताना तू सानवीला घेऊन का येत असते? शिवमचं बोलणं ऐकून किशोरी म्हणाली की ह्यात माझी काय चूक आहे? तुमच्या बहिणीला एवढी पण अक्कल नाही का की नवरा बायको मध्ये सतत लोडबूड करू नये? नवरा बायकोला प्रायव्हसी हवी असते आणि सासूबाई पण सानवीच्या मध्ये मिसळतात. त्यात सानवीला माझ्यासोबत पाठवतात. शिवम रागात म्हणाला की तुम्ही दोघी इकडे येऊ नका, मी आता घरीच येणार आहे. माझा मूड आता ऑफ झाला आहे. पण शिवम, तुम्ही जर जाण्यासाठी नकार देत असाल तर घरचे सगळे मलाच ओरडणार आहेत. कारण का त्यांना वाटेल की मीच तुम्हाला काहीतरी सांगून प्लॅन कॅन्सल करायला सांगितलं आहे. हे बघ किशोरी, घरातल्यांना काय पण सांग की माझी तब्येत ठीक नाही म्हणून. असं म्हणून शिवमने फोन कट केला. किशोरीचा पण मूड ऑफ झाला होता. तिने पण कपडे चेंज केले. सानवी तयार होऊन किशोरी वहिनीपाशी आली तर तिने पाहिलं की वहिनी साडी काढून ड्रेस घालून रूममधील पसारा आवरत आहे. बहिणीला असं पाहून ती म्हणाली की हे काय ग वहिनी, तू कपडे का चेंज केले? आपल्याला जायचं नाही का? तुमच्या भावाचा फोन आला होता. ते म्हणत होते की त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते माघारी यायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी प्लॅन कॅन्सल केला आहे. किशोरीच्या पुढे सानवी तर काही नाही म्हणाली, परंतु मेघनाताईपाशी आपल्या आईपाशी जाऊन सानवी म्हणाली की वहिनीनेच प्लॅन कॅन्सल केला आहे. वहिनी मला पाहिल्यावर कधीच खुश होत नाही. आम्ही बाहेर गेल्यावर सुद्धा वहिनीच्या तोंडावर सारखी नाराजगी असते. मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर मेघनाताईने किशोरीला आवाज दिला आणि म्हणाले की मी हे काय ऐकत आहे? तू जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे. तुला माझ्या मुलीची खुशी बघवत नाही का? अगं, तुमच्या दोघांसोबत येणार नाही तर कोणासोबत येणार आहे? मी आणि तुझे सासरे आज आहेत आणि उद्या नसणार. मग तुम्ही दोघे सानवीसाठी सर्व काही आहात. मला आता असं वाटत आहे की आम्ही नवरा बायको गेल्यानंतर माझ्या मुलीचं माहेरपण संपणार आहे. जर तुझ्या माहेरकडील तुझा भाऊ आणि बहीण तुझ्याशी असं वागत असेल तर तुला कसं वाटेल? मेघनाताई आपल्या सुनाला किशोरीला खूप काही बोलत होत्या आणि इकडं सानवी आपल्या वहिनीला बोलणं बसत आहे म्हणून हसत होती. किशोरी म्हणाली की आई, मी प्लॅन कॅन्सल केला नाही. शिवमचा फोन आला होता, त्यांनीच प्लॅन कॅन्सल केला आहे कारण त्यांची तब्येत ठीक नाही. एवढं बोलून किशोरी किचनमध्ये गेली आणि अजून स्वयंपाक बनवू लागली. तेवढ्यात शिवम पण घरी आला, पण त्याला कोणीच काही नाही बोलले. शिवम किशोरीसोबत अजिबात बोलला नाही. 2-3 दिवस शिवम आणि किशोरी मध्ये अबोला होता. शेवटी किशोरी शिवमला म्हणाली की यामध्ये माझी काय चूक आहे? तुम्ही माझ्यासोबत का बोलत नाही? तर शिवम म्हणाला की जेव्हा सानवी आपल्यासोबत यायला लागते तेव्हा तू नाही म्हणून का सांगत नाही? दरवेळेस तिला तुझ्यासोबत घेऊन येत असते. मी तुझा नवरा आहे, मला पण तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. काही वेळ मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. माझी काय चूक आहे? तुला दरवेळेस सानवीला सोबत घेऊन यायला मज्जा वाटते. सानवी मागे लागते म्हणत आहेस, मग तू हो तिला नको येऊ म्हणून सांगत जा की अहो तुमची स्वतःची हिंमत होत नाही तिला नाही म्हणण्याची
आणि तुम्ही मला शिकवत आहात. आपल्या आईच्या आणि बहिणीच्या मागे पुढे करत असता सतत तुम्ही मला बोलत आहेस. अहो, मी तर तिची वहिनी आहे, तुम्ही तर तिचा भाऊ आहे. आपण दोघांनी सांगितलेलं वेगवेगळं आहे. मी जर सानवीला काही बोलली तर घरात क्लेश होईल. तुम्ही भाऊ या नात्याने काय सांगितलं तर काय बिघडणार नाही. त्यासाठी तुम्ही चांगला मुलगा आणि मी वाईट सून बनू का? मी तर दुसऱ्यांच्या घरून आले आहे. मला वाईट साईड बोलणं सगळ्यांसाठी खूप सोपं आहे. किशोरीचं बोलणं ऐकल्यानंतर शिवम काहीच बोलू शकला नाही. त्याला पण समजलं की त्याच्यामध्ये किशोरीची काहीच चूक नाही. काही दिवसानंतर शिवमचे काही मित्र फॅमिलीसोबत गोव्याला फिरायला जाणार होते. त्यामुळे शिवमने पण विचार केला की किशोरीला पण आपण घेऊन जावे. घरी आल्यानंतर शिवम किशोरीला म्हणाला की 10 दिवस आपल्याला गोव्याला फिरायला जायचे आहे. माझ्या सगळ्या ऑफिसचा स्टाफ सुद्धा फॅमिली घेऊन जाणार आहे. सानवी जशी ह्याची खबर लागली तशी ती पण म्हणू लागली की मला पण गोव्याला जायचं आहे. पण ह्यावेळेस शिवमने नकार दिला. तो म्हणाला की आम्ही फॅमिली घेऊन जाणार आहे, त्यात फक्त त्यांच्या बायकांचं येऊ शकतात. ह्या गोष्टीवर सानवी खूप नाराज झाली आणि रुसून बसली. मेघनाताईंना त्यांची मुलगी रुसली आहे म्हणल्यावर त्या सगळा राग किशोरीवर काढू लागल्या. म्हणाले की तू नकार देऊ शकत होती की तुला काय गरज आहे गोव्याला तुझ्या नवऱ्यासोबत फिरायला जाण्याची. परंतु मध्ये सानवी म्हणाली की आई, वहिनीला माझ्याशी प्रॉब्लेम आहे. नक्कीच वहिनीने दादाचे कान भरले असतील, त्यामुळे दादाने मला नकार दिला आहे. सानवी मोठ्या आवाजात वहिनीला बोलत होती. परंतु किशोरी सहन करू शकली नाही आणि ती म्हणाली, मी तुमच्या दादाचं कान भरलं नाही. फॅमिलीसोबत सगळे जाणार आहेत, त्यामुळे मी तयार झाली आहे. असं पण मी माझ्या नवऱ्यासोबत चालली आहे, त्यामुळे मी नकार देऊ. दरवेळेस तर तुम्ही आमच्यासोबत येतच आहात की एक वेळेस तर आम्हाला जाऊ द्या. तुमचं वय किती आहे आता, त्या मानाने तुम्ही वागायला शिका. तुम्ही आता लहान नाही की कळत नाही. नवरा बायकोला तुम्ही जरा प्रायव्हसी द्या. तोपर्यंत राकेशराव तिथं आले आणि म्हणाले की सुनबाई बरोबर बोलत आहेस. दरवेळेस त्यांच्यासोबत जाणं तुम्हाला शोभा देतं का? अरे, लग्न झाल्यावर हनीमूनला सुद्धा तुम्ही तिच्यासोबत गेलाच की. बिचारी मनसोक्त हिंडू फिरू शकली नाही, तर यावेळेस तिला मोका मिळत आहे तर तिला जाऊ द्या. विनाकारण भांडणे करू नका. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मेघनाताई म्हणाले की तुम्हाला दरवेळेस तुमच्या मुलाचा आणि सुनेचा पुळका काय येतो? तुम्हाला तुमच्या मुलीचं सुख बघवत नाही का? अगं मेघना, तुला सुद्धा कळत नाही का ग? नवरा बायकोमध्ये सारखं जाणं चांगलं नाही. मग विचार कर, जर आपल्या दोघांत माझी बहीण सारखी येत जात असेल तर तुला कसं वाटेल? ते तुला पटेल का? ते आपलं लग्न झालं तेव्हा माझी बहीण आपल्या दोघात लुडबुड करत होती का? नाही. मग तुला समजायला पाहिजे, त्या दोघा नवरा बायकोमध्ये सारखं सानवीला का लावत असते? तू सानवीला समजून सांगायला पाहिजे की बाळा, सारखं सारखं त्यांच्यासोबत जाणं चांगलं नाही. त्याच्यामुळे नात्यात कटुता येते. अहो, तुम्ही बरोबर बोलत आहात. हे बरोबर आहे की फक्त चूक माझी आहे. मला तर माझी नणंद मध्ये बोललेलं सुद्धा आवडत नव्हते आणि सानवी तर ह्या दोघांच्या मध्ये जिथे जाईल तिथे येत होती. तरी पण सुनबाई शांत होती. कधीच या गोष्टीवरून तिने हंगामा केला नाही. सुनबाई, मला माफ कर.
आजपासून तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये आम्ही पडणार नाही. तुम्ही मनसोक्त कुठे जायचे असेल तिथे जा आणि सानवीला समजावण्याची माझी जबाबदारी. सासूबाई असं म्हणाल्यावर किशोरी आपल्या सासूबाईच्या गळ्यात पडून हसू लागली. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी